रामचंद्र भगवान की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमो। श्री रामचंद्राय नमो। हनुमान अत्यंत विश्वासी, अनुसरणी बनासी, आलानंदी ग्रामासी, जेते भरतासी निवास। रामचंद्र भगवान की जय। सुंदर कथेचे विवेचन गावोबा काका। गावोबा हनुमंत असणारे परमार्थ साधना करणाऱ्या साधकाचा पहिला विश्वास पाहिजे। विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता। परमार्थ कोणताही करा पण त्याच्यावर विश्वास। हनुमंतराणी रामप्रभूची अनाकच भक्ती केली। दास्यत्व भक्तीमध्ये नंबर लागला, पण या नामावर विश्वास होता। बाणावर आणि नामावर। बाण असणारा महाराजांनी सांगितलं, बाण बोलला, निर्जीव वस्तू सजीवाला बोलली। फक्त नामावर विश्वास, बाणावर नाही। बाणावर नव्हता, नामावर। म्हणून त्या बाणाला अनुसरून हनुमंतराय नंदीग्रामापर्यंत आले। इथपर्यंत कथा 4थी अध्यायाची। भरत श्रीरामाचा निज भक्त, भरत भक्ती उल्हासित, आचार्य भक्तीचा भरत, भरत निर्मुक्त चराचरा। हनुमंतराय नंदीग्रामाच्या परिसरामध्ये आल्यानंतर राजा भरताने भक्ती केली। भक्ती केल्यावर दाखविली का? मी लई एक मोठा भक्त असं नाही म्हटले, कारण अंतरामध्ये जी कर्म केलं बाहेर प्रगट झाल्याशिवाय राहत नाही। परमार्थ किती केला याला किंमत नाही, परमार्थ कसा केला याला किंमत आहे। 14 वर्षे राजा भरताने नंदीग्रामाला, नंदीग्राम नव्हे राममय स्वरूप प्राप्त करून दिलं। बरं, भक्ती केली ती आचरणात आणली। सेवितो हा रस, वाटितो आणि का झाली होऊ नका रानभरी। परमार्थाची साधना केली पण अनुभव घेतला। अनुभवाशिवाय परमार्थ नाही। नुसतं ऐकून परमार्थ करण्यात उपयोग नाही। परमार्थ आधी त्याचा अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितलं। हे भरते भक्ती विस्तरली, भरते भक्ती प्रकाशिली, भरते पलाळली निज भक्ती। म्हणून ग्रंथकर्ते सांगतात, राजा भरताने भक्ती केली, येवलेशे रोप लाविले द्वारी। त्याचा येलू गेला 2 वर्ष पूर्ण झाले। एवढंच रोप 1 वर्षी मला वाटतं वाड्यात लागलं, दुसऱ्या वर्षी भगवान शंकराच्या मंदिरात लागलं। रोप उलसकत रोप लावायला बी माळी नाही लागला। रोप लावायला परमार्थाचं रोप लावलं, त्याचा येलू इथपर्यंत आला। ब्रह्मांडामध्ये मागेना राजा भरताने भक्ती केली पण जगापर्यंत डांगोरा, दावत कालपर्यंत चंद्र सूर्य तारे, तावत कालपर्यंत भरताचं नाव। आमचं कवर 13 दिवस, शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा। अहो माहेराचाच मेळ लागा ना। परमार्थ करणं तेवढं सोपं नाही। शक्तीला गेल्यावर आपल्यासारखं रामायण कोणाला जमलं नाही। बस कर, एकापेक्षा एक बरी। परमार्थाची साधना करणारी एकापेक्षा एक आहे। एकादश केली डांगोरा करू नको, किती बऱ्या खाल्लं एका डांगोरा कर। हे भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा बोलावा, भक्तीच्या गावारी गमा। परमार्थाची साधना करणाऱ्या राजा भरताला भक्ती करता आली। माणसं म्हणतात ना, महाराज ज्ञान लई लमट आहे तुमच्याकडं,
पण ते ज्ञान टिकवता आलं पाहिजे. पांचाळ महाराज बरेच लोक ह्याच्यात आले, ह्याच्यात येऊन बघितलं काहीच नाही मिळाले, ह्याच्यातून तिसऱ्याच मार्गाला लागले. ज्ञान आहे पण ज्ञानाची जोपासना करता यावा, धन आहे सांभाळता यावा. नाही तर ज्ञान आहे आणि ज्ञान असून जर अज्ञानासारखं वागत असेल त्याच्यापेक्षा अज्ञानी बरा. पाप जाणून पाप करणं हे अधिक पाप आहे आणि न जाणून पाप होणं याला पाप म्हणता येत नाही. माझं नाही म्हणजे एखादं होती व पण सकाळी सहीच नाही डेबरोट्या खाल्ल्या, हे न जाणून झालं. पण तू एखादं तुला कळाली, कळूनही खाता असतील तर येत्यासारखा पापी कुणी नाही. याला पाप पापी वेगळा आणि खटेला पापी वेगळा. तुम्ही किराणा दुकानदारात दैनंदिन रजिस्टर वेगळं आणि खतावणी पुस्तक वेगळं. तशा प्रकारचं पाप आहे. हे ज्ञानाच्या ठिकाणी नसावं. हे ज्ञान भरताना साठवलं आणि जगापर्यंत पोहोचलं. ज्ञान असावा पण ज्ञान जगापर्यंत पाठवण्याची लायकी असावा. का आपुली आपण, बरेच माणसं म्हणतात ना आपुली आपण करा सोडवण आणि हातवरचे बंधन. आता आपलं आपल्यालाच पाहिजे, मग द्वैत नाही करायला. द्वैतपणा आपला बाजूला गेला नाही. नुसतं म्हणायचं मी तूपणा जाऊ दे दुरीन एकची घोंगडी, पण ती घोंगडी दिसना. हे भरत सत्य सद्भाव, भरत साचार अनुभव, भरत प्रकट राम राव, सर्वत्र पहाव सर्वांची. राजा भरताने भक्ती केली पण सत्यत्व बाजूला जाऊन दिलं नाही. नाही तर आपल्या इकडे म्हणणे महाराज बोले तैसा बोलायचं एक. जाऊद्या बाकीचं आम्ही कीर्तनकार रामायण करीतो स्टेजवर उभं खानकवून सांगतो बाई असावा, मालकीन कशा असावा आणि यायच्या घरी गेल्यावर नका का पाणी टाकीनात. महाराज बरोबर आहे का नाही? बोली तसा चालेल, इतकं बोलणं सोपं आहे पण वागणं अवघड आहे. बऱ्याच ठिकाणी सांगितलं पत्ते नाम युट्यूबाचे. एक जण म्हणला पत्ते ठेवा म्हणले का, याला पत्ते पाळावं लागतं. हे रोग आहे, ज्ञानरूपी रोग आहे. मग या रोगाचं निर्मूलन होण्याकरता जे पत्ते पाळावं लागतं तसं परमात्म्यामध्ये पत्ते पाळावा लागतं. महाराजांनी सांगितलं खैरे बांडे कपडे घातल्यावर महाराज नाही का, पण इकडं सांगितलं वेशही सांप्रदायिक दिसावा. कपाळाला गण नसल्यावर महाराज का, गळ्यात माळ नसल्यावर महाराज का. आणि आमचे बरेच वागणार सांगणार बिगर आहे होतेच येत, बरेच रंडखेत. कपाळाला द्यायच्या कुकू नाही आणि गळ्यात असणार मणिमंगळसूत्र नाही. ज्याचं नाव घ्यायचंय त्याचं मणिमंगळसूत्र गळ्यात असावं का नाही. काळे मणी नसू द्या पण एवढं तरी जोडलं पाहिजे ना. मग परमार्थ करणारा वेश आणि वागण्याचं कर्म कळावा तर ज्ञान, हे ज्ञान राजा भरताला कळालं म्हणून त्यांनी राम भक्तीचा डांगोरा जगात पिसला. देवाला देवत्वाचं महत्व भक्तामुळे आलं. देवाला देवाच्या नामाची किंमत भक्तामुळे कळाली. मग राजा भरत भक्त रामाचा होता. रामाच्या गुणाचा विस्तार राजा भरताने केला. हे भरते आपण गेली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, भूते भगती स्वानंद. सांगतात राजा भरताने भक्ती केली म्हणजे भक्तीला पांगळ बनवलं. भक्तीला पांगळ बनवलं. आपल्याला उलट हे आंघोळा झालं देवा नाही हात न पाय, मला नाही म्हणून म्हणलं बर का. हात आणि पाय, पण कोणते हात पाय हे काय, हे नाही, ज्ञानाचे हात आणि पाय. मग ही राजा भरताने सांगितलं भक्ती मी अंकित केली, पांगळी केली म्हणजे डुबली केली आणि माझ्या स्वाधीन भक्ती करून ह्या भक्तीवर विश्वास ठेवला. भक्ती करणं सोपं नाही. भक्तीची सुळावरली
पोळी. भक्ती करणं आणि भजन करणं हे सोपं नाही, कारण हे रगबळाचे काम नव्हे. परमार्थ साधना करण्याकरता परिपक्व दशेत आल्यावर परमार्थ करता येतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तुम्ही म्हणतात मग इकडं पोटीला कोणती लोक येतं, जी एकटीला फुकट आहे ती इकडं, ज्याला नीट मांड्या घालता येत नाही ती पोटीला. आणि तीच आम्हाला म्हणजे महाराज तुम्ही सांगतात पण आम्ही कवर मांड्या घाला, गुडघे दुखत येत. जेव्हा परिपक्व गुडघे होते तेव्हा तुम्हाला इकडं बनलं नाही. तुम्ही तेव्हा काय म्हणतात आपलं वय झालं नाही. 24 तास पत्याच्या डावावर मांड्या घालून बसलात तेव्हा गुडघे दुखले नाहीत. आता तिकडं जमाना म्हणून इकडं. ए मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पैझाड पायी त्याने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. सांगतात तुकडोजी महाराज पवित्र ते कुळ पावन तो देश घेते हरीचे रास जन्म घेते वंश कुळामध्ये घराण्यामध्ये. कमीत कमी मी म्हणतो एखादा तरी वारकरी जन्माला यावा. वारकरी नसला तर निदान घरात एखादा माळकरी असावा. राजा भरतानी भक्ती केली म्हणून जगाला अनुभव घेतला. आणि वारकरी संप्रदाय मुलगा जन्माला आल्या चांगले काही माणसं तुकार माणसा संघ हिंडल्या म्हणणार नाही तो बिघडत हिंद. आमच्या संघ जर शक्तीला एखादा निघाला तर घरचे म्हणतात नाही तर त्या महाराजासारखा होशील मोकार. आहे का नाही? काय येणार एक आमच्या घरामध्ये येणं निघालं म्हणले नाही तर एक काय देवाच्या पाया पडायला जात नव्हता. मग पारमार्थिक दृष्टीमध्ये जीव आला जीव वाया जात नाही. नाम घेता वाया गेला आईसा लेकीला ना ऐकीला. देवाचं नाव घेणारा वाया जात नाही. असंच असणार गावबा काकाचं म्हणणं. नाही आपण तेच गेला नाही उपडणी आणला अंगवात वरून गेला त्याने गिरी केला चंदन. चंदनीला गावबा काकाने मलायगिरी नावाचा चंदन. चंदनाचं झाड आहे पण मलायगिरी नावाचा चंदन. त्याच्या सानिध्यामध्ये बऱ्याच येड्या बाबल्या आल्या पण त्या मलायगिरी नावाच्या चंदनाचा सुगंध त्यांच्या अंगावून गेला. वाण नाही पण गुण लागला. वाण नाही पण माणसं म्हणतात ना नका का वाण नसताना पण गुणाने बरं आहे ना. मग त्या येड्या बाबलीला गुण लागल्यावर त्या देखील चंदन वाटू लागल्या. म्हणून संतांच्या संगतीत आल्या करी आपल्या आईशे. हा करी आपल्या आईशे. वारकरी वारकरी बनू शकतात अशी संतांची संगत आहे. कसा मलायगिरी नावाचा चंदन. हा एक वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर बळकत असे चौफेर सुवास त्वर आवरणा. सांगितलं 18 वनस्पती एकच मलायगिरी नावाचा चंदन उगवला. माणसं म्हणजे नामदेव महाराजाच्या घरामध्ये माणसं नामदेव घराण्याचं माणसं एवढे पण नामदेव महाराजाच्या योगाने कीर्ती वाढली का नाही. मग तसं मी म्हणतो घरात 10 माणसं असू द्या पण निदान एकांतरी शक्तीला यायला पाहिजे ना. का सगळ्यांनी घरीच वापायचं. एखादा तरी निवडावं का नाही. एखादा तरी मुलगा माळकरी निघावा ना. आजामेळासारख्याला एकाच मुलाचं नाव नारायण होतं. आपले सांगणारे बी नारायण महाराज असे. मरतानी म्हातार निस्त नारायण म्हणलं. यमाचे दूत माघारी गेले आणि विष्णूचे दूत न्यायला आले. मग कमीत कमी त्याला देवाचं नाव नाही घ्यायचं. त्यांनी पोरायचे नाव तरी ठेवा देवाचे. पण महाराज आता देवाचे नाव राहिले नाहीत. आता सगळे नाव पिक्चर मधले निघाले. माझ्या चिरदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत त्याने काय नवे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. गाऊबा काका सांगतात माझ्या चिरदयी भगवंत त्याच्यामध्ये जीवन माझ्यामध्ये जीवन. त्यांनी हे केलं म्हणजे मला नाही का जमणार. तेही मानव आहे मी बी मानव आहे. तेव 2 तास बसून पोटी सांगत तुही मला नाही का जमायची. हे नाही जमायचं. हे जमणार नाही.
कारण त्याला साध्य होत नाही, मला का साध्य होत नाही अशी ज्याची धारणा आहे तो भक्त. कारण त्यांनी कीर्तन केलं, मला का नाही यावा. निरण त्यांनी कीर्तन केलं, मी बसून झोपावा तरी ना. म्हणून महिला मंडळाला पांचाल महाराजांनी सांगितले, जवळ बसणारला नाग व्हायचं असलं तर झोपू द्या, सगळेजण उठा. हा योग पुन्हा येणार नाही. गोदावरीच्या तटावर शिवरेश्वर या पुण्यवान ग्राम या ठिकाणी सुंदर वारकरी संप्रदायाच्या निवेदन हनुमंतरायाच्या सभा मंडपासमोर आपला ऐकण्याचा योग आहे. आणि पहा तुम्ही, पूस महिन्याची अमावस्या चालू झालेली. ज्यांनी ज्यांनी आईतवार केले त्यांनी तर अजिबात झोपू नका. हे मालकाला उशिल्याचं पुण्य. हाय दृष्टी विषय समजते रामरूपे देखत भरत, दृश्य दृष्टा दर्शन तेथे सहज होत रामरूप. काकाने सांगितलं, दृष्टी ज्याची चांगली, ज्याचे डोळे चांगले त्याला वाईट दिसणार नाही. पाहणाराचे डोळे जरी ज्ञानमय बनले, दिसणारी वस्तूंना अज्ञान दिसणार नाही, तीही ज्ञानी झाली. द्रष्टा पाहणारी दृष्टी, दिसणारी भासमान वस्तू दर्शता, आणि त्या दोन्ही मधलं आंतरदर्शन. ही त्रिपुटी ज्याला एक रूप बनेल तवा ज्ञान. नाही तर माणसं म्हणतात जे जे ते भूत तया मानी जे भगवंत. मग हे भांडणं कमून होतील कुणाला माहित, कशामुळे वाद आहे. मग परमार्थाची साधना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय, आणि मग भांडणं कशामुळे कुणाला माहित. शाळामध्ये या गलीच्या पोरांनी ह्या गलीच्या पोराला कशामुळं, हे म्हणणं सोपं आहे. तशी दृष्टी द्यायला ही त्रिपुटी एक होईल तेव्हा त्रिपुटी मावळली. श्रवणी शब्द पडतांची जाण, शब्दार्थ श्री रामापण, श्रावे श्रावक श्रवण, स्वयचित गण भवनी ठाके, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून गावबा काकाने सांगितलं, ऐकणे ही कानाची क्रिया आहे. मग कानाने नेमकं ऐकाव काय ऐकावा. मोबाईल ऐकावा, भजन कीर्तन ऐकू नाही. बऱ्याच लोकांकडे मोबाईल आहेत महाराज, पण मला नाही वाटत हे रामायण कीर्तन ऐकत असतील म्हणून. हे बाकीच्याच गोष्टी असतात. मग कान, कारण दिले इंद्रिय हातपाय कशा करता दिले, परमार्थ करण्याकरता दिले ना. मग ह्या कानाने नेमकं ऐकावा काय. बरं, जे ऐकिलंय ते मनन करावा. मनन केल्यावर निधी ध्यास लागेल ना. आता हे रामायण ऐकिलं, कानाने ऐकिलं, पण ध्यानात ठेवलं तर नाही तर बरेचसे लोक कथाला जातात, कीर्तनाला. काय महाराजांनी कीर्तन केलं, काय भनाट कीर्तन झालं, अभंग कोणता होता, एवढं कुठं ध्यानात राहतो होईल. मग काय ऐकिलं, फक्त महाराजांनी दिलेला चुटका, आणि चुटक्यावर समाज या ठिकाणी प्रवर्तित होऊ लागला. गावबा काका बोलतात, हे घ्राणे घेता वास वासास बाय परेश, ग्रेय घ्राता घ्राण समस्त, चिदाकाश भवनी ठाके. म्हणजे नाक, नाकाने या ठिकाणी चांगल्या पदार्थाचा वास घ्यायचा. मग कोणत्या पदार्थाचा, राम रसाच्या गोडीचा मदगंध नाकाने घ्यायचा. बरं, नाकाची क्रिया काय महाराज, ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे, चांगली हवा घेणे, दूषित हवा बाहेर टाकणे, ही नाकाची क्रिया. आपण तसलं नाही महाराज. संध्याकाळची भाजी सकाळी नाकाला, संध्याकाळची भाजी सकाळी नाकाला, कारण ती इटली हे नाक सांगते. मग आपल्याला नाशक्या वस्तूत नाक खुपसायची सवय का नाही. चांगल्या गोष्टीत नाक आपलं जाणार नाही, म्हणून आपलं बिघडलं. पाच मी चांगली केलेली भाजी जिभीला लावते, आणि सकाळचं संध्याकाळची भाजी खराब झाली म्हणून नाकाला लावते. मग हे नाक नास्तिक वस्तूचा त्याग करून
ज्ञानमय भक्तीचा श्वास घेण्याकरता आहे. आणि माणसाच्या विवेक रूपामध्ये उच्च जीवन जगणार हे नाक आहे. नाही तर माणसाने आपल्यात नाही, पण मला म्हणा आता आहे का नाक, आता राहिले का नाक बोलायला. नाक नसल्यावर बोलता येत नाही का? येत ना. काही काही माणसं म्हणते आमचं सपाट झालं तरी आम्ही भ्याणार नाहीये. म्हणून कर्म ही इतकं अवघड आहे. गावबा काका बोलतात, हा त्वचा घेऊ जाय स्पर्शासी तव दोही ते राम प्रकाशी त्वचा स्पर्श स्पर्शनासी सद समरसी श्रीराम. हात तेज वायू पृथ्वी आणि आकाश. आकाश ही दैवता त्वचेची. अंगाला स्पर्श केला त्वचा राम बनली. स्पर्श करणारा हात राम बनला. मधला अंतरही राम झाला. मधला अंतरही राम झाला. त्रिपुटीचा लोक झाला. गावबा काका बोलतात, रसनारातली आवडी घेता राम रसाची गोडी त्रिपुटी झाली देशोदडी रसना ओसंडी रसना नाम जीव. जिभेला गोडी राम रसाची लागली. बाकीचे रस गोड लागणार नाही. मला वाटतं आमच्या लहानपणी गंगा ही 12 महिने वाट होती. आता बंधाऱ्याने पाणी कशामुळे वाट होती? कारण झाले राम राज्य काय उणे आमाशी धरणी धर पिक गाई. बरोबर आहे का नाही? आता हीच गंगा, या गंगामध्ये एका गंगात 9 सागर बुडायला लागली. म्हणून गंगेच्या तीर्थांनी त्याग केला. एका गंगात 9 सागर येऊ लागले. पहिल्या गंगा सागराला जात होत्या, आता गंगामध्ये 9 सागर यायला लागली. आणि परमार्थामध्ये तीर्थाची हानी होऊ लागली. साधू संतांची हानी, परमार्थाची हानी, तीर्थाची हानी हे पापाचा बोध आहे. हा पापाचा बोध वाढला म्हणून परमार्थाची गोडी कमी होऊ लागली. गावबा काकाने सुंदर वर्णन केलं, शॉर्टकट मध्ये चालू केलं. हे कर्मेंद्रिय याची रीती सेविता श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्काम. म्हणतात 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. पण कर्म इंद्रिय हे ज्ञान इंद्रियावर आधारित आहे. ज्ञान इंद्रियाने जर कर्म इंद्रियाला मजबूत केलं तर कर्मेंद्रिय सैराट पाळणार नाही. महाराजांनी सांगितलं सैराट शब्दाचा अर्थ आपल्यात मोकार म्हणायचं. आपण नाही म्हणे काय माणूस मोकार आहे म्हणजे सैराट. मग या ज्ञानमय इंद्रिय ज्याचे राममय बनले त्याचे कर्म इंद्रिय बाजूला जाणार नाही. ज्याचे ज्ञानमय इंद्रियच मोकाट आहेत त्याचे कर्म इंद्रिय ताब्यात राहत नाही. आणि ज्याचे कर्म इंद्रिय ताब्यात नाही त्याचं काही नाही काही दुखल्याशिवाय राहत नाही. आणि महाराज ह्या 2 वर्षाच्या लॉकडाऊननी चांगल्या चांगल्या माणसाचे गुडघे गेले. कशामुळे गेले? एसटीचं तिकीट बंद होणार, इंजेक्शन घ्या. हे कोरोनाच्या डोस पासून आजच्याच माणसाचे गुडघे दुखायला लागले. कुणी बी टच केल्याशिवाय चाला ना. अशा प्रकारचं हे दुष्टक निर्माण झालं. म्हणून जर शरीराची काया कर्म इंद्रियाला आलिप्त दिशेने वर्तन करून द्यायचं नसेल तर ज्ञान इंद्रिय असणाऱ्या वृत्तीवर आणा. गावबा काका बोलते, हे आईसा भरत रामे कोंदला तो देशाची राम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला पूर्व. आतापर्यंत वर्णन केलं आईसा भरत. कुणी जाणला? हनुमंतानी जाणला. योगियाच्या खुणा योगी जाणती. हे नगर बाह्य रम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम प्लवंगम नंदीग्रामाचा परिसर बघितला. नंदीग्रामाच्या बाहेर सुद्धा रामाने म्हणल्या गावात राम राम म्हणावा का नाही? बाहेर सुद्धा राम राम, आतमध्ये सुद्धा राम राम. पाटा वरवाटा चवाटा उंबरवाटा ह्या सगळ्यावर बसणारे राम राम म्हणायचे.
अशा प्रकारचा असणारा नंदीग्राम बनवला. दिशा दुमदुमी ती रामेत्राने गोंधली राम नाम वायू गर्ज राम नामे राम रामे दहा दिवसाला गोंधले. त्या ठिकाणी राम शब्द येऊ लागला. आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश हे पंचतत्वामध्ये सुद्धा रामाच्या नावाशिवाय नाम होईना असा नंदीग्राम हनुमंतांनी बघितला. हे सत्संग धरा सदर भूते वागविते निरंतर सांडून कठीण तो प्रकार मृदू वारी झाली. घरानाम पृथ्वी संत संगतीमध्ये आली. कठीण पृथ्वी मेनासारखी मऊ बनली. संत संगतीमध्ये कुणी अन्याय करा, अपराध करा, कुणी जाळा, कुणी पोळा, कधी पृथ्वीने कुणावर केस केली नाही. पृथ्वीसाठी आपली केस झाली पण पृथ्वीने कुणावर केली नाही. संत संगतीमध्ये आली. हे सत्संगती बोलावली अतिशांती धरेसी आली एकात्मता विस्तारली वर्त लागली. संगतीमध्ये पृथ्वी आली. एक रूपतेने वागू लागलेली, कुणाला रागवली नाहीये आणि त्या पृथ्वीमध्ये ओलावा निर्माण झाला. सांगण्यासारखे जाधव महाराज पण आता टाइम नाही, मोबाईल दाखवायला लागले. सत्संगती झाली जीवन विसरून गमना ऐक्य व्रती सकळ जना अति स्वादन सांगितलं. पाणी नावाचं तत्व जीवन संत संगतीमध्ये आलं. शरीरातल्या या पोलादाने त्याग केला नाही. संत संगतीत आलं ते स्थिरावलं. उलट वाहणारं पाणी स्थिरावलं गेलं आणि संत संगतीमध्ये हे असणारं आप नावाचं तत्व शरीरामध्ये विलीन झालं. गावबा काका बोलतो. काय देखोनी सजन निववी देवोनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण येतानी एखादी हौद बांधला. गाय पाणी प्यायला आली, पाण्याने द्वेष केला नाही. गाय पाणी पिऊन गेली, वाघ पाणी प्यायला आला. पाणी म्हणलं का वाघा तू नको पिऊ. पाण्याच्या ठिकाणी द्वैतपणा राहिला नाही. पिणारामध्ये द्वैतपणा, पाण्यात द्वैतपणा नाही. गावबा काका बोलतात. हे ते जास्ती होता सत्संगती आकर्षुनी दायक शक्ती स्वय प्रकाश सर्वभूती त्रिजगती तत्व संत संगतीमध्ये आलं आणि त्याने असणारा द्वैतपणा केला नाही. का फलाण्याच्या वावरात जास्त ऊन पडलं का? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तीन ऋतू समान वाटले. कधी कोणावर रागवलं नाही. हे शरीर प्रकृतीमध्ये येणार तेज नावाचं तत्व एक रूपतेने वर्तन करू लागलं. कुणी पंचप्राण म्हणत, कुणी पाच तत्व म्हणत. आता कुणी अपान उडान हे असणार हे सांगत. पण शरीरामध्ये आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश पाच तत्वापासून देहाची निर्मिती आणि ह्या पाच तत्वापैकी तिसरं तत्व असणार या ठिकाणी तेज नावाच्या तत्वाचं वर्णन केलं. जान प्रकाशिले निजग्रही त्यासी प्रकाशा उन्हे नाही पारका चोरू आल्या पायी प्रकाश त्यासही तैसा. शक्तीला आलेला वरच्या गल्लीचे येता येता 200 वॅटचा बल्ब घरी लावला. घरी लावल्यावर मालक कडी लावून इकडं पुटीला येऊ लागला. तेव्हा त्याची पावर तेवढीच. पण इकडं 5 वाजता चालू झाल्यावर ऐकायला मग्न झालं. एवढ्यात चोर आले. आता नाही राहिला चोराचा टाइम, 4 वाजून गेले. चोर आले. चोरामध्ये कवाड उघड. बल्बाची पावर कमी झाली नाही. पानाराचा द्वैत भाव पण बल्बाच्या उजेडाचा समभाव म्हणजे द्वैतपणा त्याच्याकडे राहिला नाही. चोर असन किंवा मालक असन त्याची एक वृत्ती तशी साधक भरताची एक वृत्ती हनुमंतरायनी वरली. हे वायू सत्संगाला धला चंचलत्व आपुले विसरिला योगेश्वर भेटवाला निश्चल झाला. वायू नावाचं तत्व संत संगतीमध्ये आलं आणि एक तत्वाने वागू लागलं. पा शरीरातली हवा एक तत्वाने वागू लागली. आला अहंकाराचा वारा न लागो राजसा हे नाहीये. आला शीतल शांततेचा वारा. या शरीराला त्यांनी पोषकता निर्माण केली. वायू नावाचं चौथं तत्व शरीरामध्ये आलं. विचारे तरी सर्वदी पर्यासक्त नव्हे काही श्वास दुर्वासन म्हणे काही निसंग पायी विचारत. वायू नावाचं तत्व या असणाऱ्या शरीरामध्ये आलं. आजच्या घाणीमध्ये जरी हिंडलं तरी त्यांनी कधी कोणाचा किळस केला
नाही. मग त्यांनी असणारा द्वैतपणा विसरलं, वास घेणाऱ्यामध्ये द्वैतपणा झाला. पहा तुम्ही कानामध्ये काही बोळे घालतात, कानात आता त्या तेलाचा बोळा घातला, वास ह्यालाय का दुसऱ्याला? दुसऱ्याला. ह्याचं नाक जशाला तसंच सर्दी झालेलं. मग द्वैतपणा याच्याकडे राहिला, त्या असणाऱ्या श्वासामध्ये नाही. गाव काका बोलतात, हे सत्संगाला झाले आकाश खुपोने ने पैकोनास विसरोनिया निर्वकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. पाचवं तत्व आकाश नावाचं तत्व संत संगतीमध्ये आलं आणि वाईट विकाराला विसरलं. हे 5 तत्व आले शरीरामध्ये आणि या 5 तत्वांनी या 3.5 फुटाच्या 3.5 हाताच्या ह्या गाडग्याला सांभाळलं. हे काय तुम्ही कोणाचा आणला नाही, हे आणला 5-25 उसना. बरं ज्याचा आणलाय त्याला देताना रडतात, घेताना आनंद करतात. मग हे डोकाचा आणल्याला उसनं घालावं लागेल ना. ह्याला काही याज नाही, मुदल नाही, बदल नाहीये. मग तुम्ही पहा, हे 5 तत्व शरीरात आले आणि या 5 तत्वांनी शरीराचा रथ चालिला. आणि आपण म्हणतो चाले हे शरीर कुणाच्या सत्तेने? या 5 तत्वाच्या सत्तेने शरीर चालतंय. तरी आम्ही म्हणतो मी म्हणून जमलं. हे मीपणा इथं राहू द्या. हे आपुल्याने जशरीनी शीत उष्ण पर्जन्य धारी न लिंपे कही विकारी सत्संग थोरी एवढी. 5 तत्व आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर एक जण नाही म्हणलं हिवरे शक्ती चांगली आहे, उद्या झाली तरी मी इथं राहील असं म्हणलं का एखादं? हे 5 तत्वापैकी ह्याला लाकडा जाळलं तरी मी बाजूला निघणार नाही, कारण आलेल्या पाहुण्याला जावाच लागत. पहा तुम्ही आज आलात, आज येऊच तर जाधव महाराज माणसाचे फोन कुठून आलात, उद्या सकाळच्या परी जाताना कुणी जिपीला लटकून जा, त्याचं लातूराची गाडी इथंच राहू द्या. काम झालं. आता पोटी ऐकली लोकांनी, पोटी ऐकल्यावर नीट घरी जाणारच नाही. उठल्यावर हे कपडे झटकिणार. त्या बऱ्याच जणांना विचारलं कपडे कामून झटकिले, म्हणजे महाराज तुमचं तुम्हालाच घ्या. आम्ही जैसे थे, आम्ही जैसे थे. म्हणून परमार्थ देव आहे. ह्या 5 तत्वाचं एकही तत्व राहण्याकरता आलंच नाही. हा आलंय हे त्याला जावं लागतं असं गावबा काका बोलते. हे आईसे नगर अवघेची संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नगर म्हणजे हे देह, प्रकृती रूपी देहाच्या नगरीचं वर्णन मनरूपी हनुमंतांनी केले आणि कर्मरूपी भरताचं योग्य प्रकारचा वापर केला, योग्य अभ्यास आणला. हे आतली आत आहे, बाहेरलं काहीच नाही. नंदीग्राम हिवच आहे आणि भरत इथं, हनुमंत बी इथंच आहे. आतमध्ये मनाने कर्माला विचारलं, कर्मात काय केलं? मला मी जन्माला आल्यावर बरंच केलं, 4-5 एकर घेतलं, 2-3 पलाटे घेतले, पोरं नोकरीला लागले आणि शेवटला म्हणले म्हातारपणी कोट्यात जाऊन राहिलो. बऱ्याच जणांची परिस्थिती हे, घरावर बंगले बांधले, आई वडिलाचा आशीर्वाद आणि म्हातारी कोट्यामध्ये. वाहन घेतले की त्याच्या वडिलाचा आशीर्वाद आणि म्हातारा फुकट एसटीला. इथलं नाही बरं का, बऱ्याच जागेवर परिस्थिती. इंदूर महाराजांनी सांगितलं की वेश बदलला महाराज, वेश बदलला. तुम्ही सांगितलं कपडे बदलले नाही, वेश बदलला. अजून 10 वर्षांनी वेशात बदल होईल. आताच पहा, गड्याचा जेवढा वेश तेवढा महिला मंडळाकडे आला. पहिला गडी म्हणायचा बूट काढीत असतो, आता गड्याने बूट म्हणायचंच नाही, गड्याने म्हणायचं चप्पल काढीत असते बघ, आणि बायाने म्हणायचं बूट दाखवीत. आता महिलाला बूट आहेत, गड्याला चप्पल आहेत. रानात गेलं तर महिलाला आंगडीत, महिलाला आंगडीत, तोंडाला बांधाय कार्पेट. अजून 10 वर्षांनी महिला जीन पॅन्टी नेसणार आणि गडी लुंग्या घालून हिंडणार. पाहत मी म्हणून या प्रवृत्तीमध्ये बदल झालेला आहे, वेशांतरामध्ये बदल झाला, ज्ञानामध्ये बदल नाही. गावबा काका बोलतात, हे कोणाही नाही दुर्दशा
कोणी नवतीहीन माणसा श्रीराम भजने उल्हासा सावकाश म्हणून नांदती. त्या नंदीग्रामाच्या परिसरामध्ये कुणालाही तरी दुर्दशा म्हणजे गरिबी नव्हती. रामराज्यामध्ये गरीब कुणी नव्हता. आता 10 एकर वाल्याला वाटतं माझं DRD मध्ये नाव असायला पाहिजे दारिद्र्य रेषा. 10 एकर वाला म्हणला महाराज माझं नाव नाही आलं यादीला. मी म्हणलं जमीन किती? म्हणलं 10 एकर. 10 एकर वाल्याला अर्ध कोकण आणि ज्याला गुंता जमीन नाही त्याचं कोकण बन. हे परमात्माचं उद्देश आहे. तसं त्यांनी सांगितलं या कर्मामध्ये दारिद्र्यता नव्हती आणि राम भक्ती करणारा कधी उपाशी मरत नाही. देवाचं नाव घेणारा उपाशी राहणार नाही. तर अनुभव आली अंगा महाराज, अनुभव आली अंगा तो या जगात सांगत असे. पहा तुम्ही मला हातही एकच आहे आणि वावरही दिलेच एक आहे तरी मी थांबतो. माणसं म्हणतात कीर्तन आल्या महाराजाला लय काही देवा लागतं त्याच्याने बोली नसलं ग. काय दिलं कुणाला माहित आहे? कुणी एकर एकर वावर दिले का काय? लाव बुकांची एक नोट 100ची. आता महिलाला 500-300 रुपये, गाड्याला 600 रुपये रोज आणि हे 100 रुपयाचं ठूस निघालं शक्तीला. हे उदिम एक मोहरा करणे अक्षराचे खरनाने जैसे देणे तैसे घेणे कोणाही उदे असे. रामाच्या परिसरामध्ये एकतेचा व्यवहार होता, द्वैताचा व्यवहार नव्हता. जसं देणं तसं घेणं नाही. तिकडे आम्हाला गमतडी कधी ते मुरली पांचाला सांगायचे प्रत्येक मालकाकडे 2 हात द्या. एक पितळपटी आणि एक बिगर पितळपटी. जी द्यायची ती बिगर पितळपटी आणि घ्यायची ती पितळपटी. आणि त्या दोन्ही आदल्यावर नावं टाकलेली. एका आदलीवर देवची आणि एका आदलीवर घेऊची. देवची आणि घेऊची. आता मला बाहेर होते तर बाईला माहितच नाही. हिने काय केलं? घेऊची आदलीने देवची केलं. आता गेले म्हणतात ती आदली नाव बघ ना. असला द्वैताचा व्यवहार नव्हता. सोन्याची कांडी घेतली, दोन्ही बाजूने बघितली सोनच आहे. तिथं द्वैत राहिलं नाही. तर ती परमार्थाची साधना आहे. गावबा काका बोलतात हा एकची वस्तू देता घेता एका बोलाची जगता एका वाचून सर्वता तुझी वार्ता वस्तू देता घेता एखाद्याला जर 1000 रुपये दिले तर उसण्याला उसनेच घ्यायचे. किती टक्क्याने काय टक्क्याने असलं नव्हतं. राम राम घातला की राम रामच. महाराज राम राम सगळा बुडाला आहे. एकटीच बसलं की लहान लेकराला टाटा म्हण म्हणजे तिकडेच मर इकडे माघारी येऊ नको. हे संस्कार आहेत आपले. तुम्ही गावात माणूस आला की राम राम. नाही तर पहिलं वारकरी गावात आल्यावर संत आली या घरा तोची दिवाळी आणि दसरा. आता तसं नाही. संत आले घरा आणि दार खिडक्या बंद करा. काही जाग्यावर महाराज आल्यावर आनंद आहे. काही लोक म्हणतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागले. आता उजळलेले भाग्य का? काही घराचं भाग्य उजळत आणि काही घरामध्ये चिकट होत, काही घरामध्ये बिघडत. मग ते पाय सुद्धा संत प्रवृत्तीचे असावा. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय अशी संताची वृत्ती असावी. हा तुझे पणे दे दलाल ठकू पाहे तत्काळ सर्वस्व नेतान लगे पळ घेऊन सबळ जात. चौथा परमार्थाकडे जाताना द्वैताचे दलाल नव्हते. महाराज द्वैताचे दलाल कळाले. कीर्तनाची तारीख घ्यायची झाली तरी मध्ये दलाल टाकावं लागायला लागला. लग्न जमवायचं असलं तरी दलाल. वारकऱ्याचे बैल वार करायला इकायचे असले तरी मध्ये दलाल. नवरा बायकोचे भांडण मिटवायला दलाल. दलाला शिवाय काम राहिलं नाही. सर माणसं म्हणतात तुम्ही या बरं आमच्या घरचं भांडण मिटवून. आता यायच्या घरचं भांडण मिटवायला तर ती राहीत लागत तुई. हे द्वैताचे दलाल. असले द्वैताचे दलाल नंदीग्रामाच्या
ह्या नगरीमध्ये नव्हते. जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेसी जीवित बुडे काही उपाय न चले पुढे आपण रोकडे अनर्थी श्रीराम जय राम जय जय राम. द्वैताचा दलाल जर याच्यात आला तर चांगल्या कामाचा बिघड झाल्याशिवाय राहत नाही. भांडण भावाभावाच आणि फायदा काळ्या कोटाचा. हे द्वैताचे दलाल. बरोबर आहे का नाही? आता पुढे अजून एक तुकडा सांगितला. बाजारात बैल नेले, बैल तुमचेच, बैल घेणारा मी, म्हणजे रुमाला खाली हात घातलेलं हे रुमाला खाली हे द्वैताचे दलाल. बरं यायचं बी कवा नीट नाही. हे हात खाली घालून म्हणतात ना गापे कुघाड उन्ही बटल कुघाड. ते माळकरी म्हणतो काय म्हणतो ते म्हणतो उन्हीचे गोंडे बांध. याच्याकडून ठोकन आणि त्याच्याकडून ठोकन. याच्याने अर्धा बाजार येड्या बाबली आलं तसं गेलं. हे आंगळू मंगळू नंद भाषा सवेगणे वटू पाहे घसा प्राणियान कळे सहसा दलाल ऐसा द्वैताचा. याला बरोबर भाषा म्हणतात. बरोबर भाषा ही आंगळ मंगळ व्यापाराची भाषा आपल्याला कळत नाही. याला बरोबर भाषा म्हणतात. ही त्यांच्या त्या व्यापारी भाषेमध्ये फारशी मारतात. आपल्यासारख्या लोकांना कळत नाही. अहो काही काही माणसं कुठे चपला उचलून म्हणतात भाकरीची शेपट आहे. हे शेळीचं मुकुट एवढ्याच आहे. हे आटले द्वैताचे दलाल नंदीग्रामामध्ये नव्हते असं गाऊबा काका बोलतात. हाय भरत नगरी लोक चतुर स्वय उदिसी कांगवीर होता द्वैत्वाचा संचार वृत्ती सत्व. नंदीग्रामाच्या परिसरामध्ये एकापेक्षा हुशार लोक होते आणि श्रीमंत होते. दोन माणसं जर एकत्रित बोलायले महाराज तिसऱ्या माणसाने मुंडकमध्ये खूप सुचणे. दोघं जण जर बोलायला लागले ना तिसऱ्या माणसाने तोंड मध्ये घालून दोघं बोलायले की तिसरं गोष्ट मुंडक घालीन. हे तर मला माहिती होतं. काय माहिती होतं? हिवऱ्याला शक्ती व्हायची. मला हे सांगायच्या गोष्टीत का? म्हणून द्वैताच्या दलाल हे मध्ये नव्हते. नंदीग्रामामध्ये एकापेक्षा हुशार होते. एकानामध्ये बोलायला लागले म्हणजे आम्ही दोघं बघून घेऊ तो मध्ये बोलायचं नाही. हे असले द्वैताचे दलाल नंदीग्रामात नव्हते. एक एक बुधी माईसा कणी सगळी आकाशात द्वैत्वाची तेथे कोण दशा परम परशावी नटले. लोक नव्हती का? एक एकाचा धंदा कशाला टिकन देईन. आम्ही बरी आले वारकरी. एकापेक्षा एक लोक मोठमोठाले होते पण खाली वडीत नव्हते. आता आपल्यात खाली वडायले. दोघा भावात एक भाऊ जर पुढे चालला एक म्हणतो आम्हाला माहिती आहे कसं कमी नव्हती आपण चाललाय ना वरी. हे असे खाली वळणारे नव्हते. महाराजांनी जो सांगितलं भारताने सोडलेल्या मानाने हनुमंताला खाली वळलं. खाली वळल्याच्या विषय घडलं आणि आपल्यात खाली वळल्याशिवाय धंदेच व्हायना. एक महाराज इथं सांगाय बसला की दुसरा खाल्ला खाली वळी तू काय सांगितलं पण मी येणं सुकलं. शेती आर्थिक का नका बसाना. बरोबर आहे का नाही? आणि आपली फिटिंग बघ ना. स्वतःला फिटिंग व्यवस्थित का लोकांचीच मोटर चालू करायला लागला असं गाव बघा का बोलता. हे हटवटियाच बारे कथा कीर्तन चौफेर गाता राम कीर्ती गजरे आंबर झरे तुषारी. म्हणजे बाजार. हात म्हणजे बाजार. हात आणि वटा पहिले चवाटे वडे होते. बाजारात जरी गेलं कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी. चवाट्या वाट्यावर जरी माणसं बसले तर रामच म्हणणार. पाट्यावर वाट्यावर जर माऊली बसली आता पाट्यावर वाटा करायचा नाही. महाराजांनी सांगितलं सुनाला सांगितलं पुरण वाट. तिने लोकाला वाटलं की वाट. पाट्यावर वाट्यावर जरी माऊली बसली तर राम म्हणायची. उंबर वाट्यावर जरी बसलं तरी राम म्हणायची. आता नाही तसं. चवाट्या वाट्यावर बसल्या वाचा वेगळ्यात आणि पाट्यावर वाट्यावर बसल्या येत राहिल्यात नाही. आता चाक नका का खाता येईना.
हे मिक्सर निघालं. मग पाच मला पाटा कळत नाही, वरवाटा कळत नाही. महाराज आधुनिक कुटीमध्ये येतं मुसळ. ते आता मुसळच का ना, कारण कुसळच राहिलं नाही. त्याला बी दोन नमुने होते, एक इडीचं आणि एक बिगर. इडीचं हे सत्यपतीवर तिने ओळी फेकलं आणि नवऱ्याला पाणी देऊ ते आधार राहिलं. पण एक बाई नवऱ्याच ऐकत नव्हती. नवऱ्याला कवा म्हणायची आमचं येड, आमचं येड. तिने ते सत्यपतीवर तिचं मुसळ बघितलं, ओळी फेकलं आणि नवऱ्याला सांगितलं मी मला पाणी मागा मी देते. हे पाणी देऊन मुसळ मुडक्या येऊन आढळलं. मग करू जाणे त्याने करावे. हे आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होऊनी निर्विकार जनी अशा सुस्थिर. प्रकारचा नंदीग्रामाचा परिसर बनला. भरताला आनंद झाला. इथं मला वाटतं अवघे जग शून्याची होते पायी. शून्यत्वाला भरताची भक्ती गेली आणि मग भरत विसरला. आटव नाटव गेले भावा भाव. ज्यावेळेला अख्खं जगत राममय दिसन. राम म्हणता रामाची होई जे, पण आधी राम बनावं लागत तेव्हा बाकीचे राम दिसते. आपला रावणच बाजूला नाही आणि आपण रामाखड जे हरी ज्याला काय की कुठं बुडवायला. आणि त्याची आमचा बुका बघितल्या होता उद्या जाऊ तर हा केलं कुणाचं तरी काळ. म्हणजे आमचा बुका कुणाचं काळ करायला लागला आणि तुम्ही हात्याची हात्या पट्या खाल्ल्या. ह्या जमा केलेल्या पट्या. बरं पटी तरी किती द्यावा हे कळायला पाहिजे ना. यजमानाने काय केलं, 8वा गहू देऊ, 9 जण जेवायला येऊ, मेलेल्या म्हातारीचं वारण नेऊ आणि हिशेबाला पुढं होऊ. गेल्या वर्षीच्या रामानाचा हिशेब नाही दिला. अरे दिलंय किती हे पहा ना. दान देणाऱ्याला कळावं आपल्या घरात लागतंय किती. याच्यानंतर 2 माणसं जेवते एवढं द्यावा, त्याला म्हणायचं दान. नाही आपण देऊन आपणच खायचं म्हणे याला दान नाही म्हणायचं. याला आपलपोटी दान म्हणायचं. हे गरजता राम नामे कल्लळे गगनावघेची महूरले मोक्ष फळी लगडून आले एक झाले हरिलंगी. आनंदमय परमात्माची साधना झाल्यावर मग येवलेचे रोप लावी येले द्वारी त्याचा येलू गेला गगनावरील. मग म्हणायचं मोगरा फुलाला, मोगरा फुलाला. आपला बाबा फुलतो मोगरा. जेव्हा तोंडावर 12चा काटा पडत तेव्हा हे 5च्या वर्णामध्ये मोगरा फुलाला. फुलला नाही सुकला. आपण सुकल्यावर म्हणायची तयारी. यवन अवस्थेमध्ये तारुण्य अवस्थेमध्ये जर मोगरा फुलला तर फुलला. परमात्मा कवा करायचा यंग अवस्थेत का 4थ्या आश्रमात गेल्यावर. हा तरुण वयात बनत नाही आणि म्हातारपणी ऐकू येत नाही आणि मग म्हणायचं मोगरा फुलला तर त्याचा फुलला नुकतीचा काय. परमार्थ करण्याकरता वय लागतं आणि बुद्धी श्रवण करण्याकरता तारुण्य ताकद लागत. तेव्हा ऐकू येतं. पण बरेचसे लोक पोटीला आणि कीर्तनाला ज्याला ऐकू येत नाही, ज्याला दिसत नाही ती आणि ते सांगताना म्हणतो काय सांगितलं त्यांनी. ते म्हणला काय नाही आता नारळ फोडायचे. देखता नगर वृत्तांत कपिस्वानंदे डुल्लेत आय पुढे देखिला भरत अति विस्मित झाला. हनुमंतरायांनी बसणारा राजा भरताचा नगर भरतांचं देहरूपी नगरी पाहितली आणि मग मन राजा रूपी हनुमंताला आनंद झाला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. आणि मग नाचावं. इथं नाचायची आम्हाला लाज वाटते. आता वनवासाची दिंडी आल्यावर लाज वाटते आणि डीजे वाजायला की म्हातारे माणसं म्हणतात लाव कालचं लाव लाव कालचं लाव. शेत्या टायमाला आपलं अंग हालत. इथं महाराजांनी लुटायला गजेर करा पण 25% सुद्धा गजेर केला नाही. आता तुम्ही टाळे वाजवा म्हणलं मग होतीच मग पण मला कुठं हात आहे. मी आपलं बसलो शालीत असं गपची. मला वाटलं किती जणांनी वाजले पण बऱ्याच जणांनी पांघरूनच घेतले होते. कारण ते म्हणजे तुम्हाला उठे
जसं आमच्या डाके महाराजाला सांगितलं निवेदन तुमच्याकडे तुम्हीच बघा, आमच्या गळ्यात घातलं गेले निघून कुंकड काही आता बघा तुम्ही तुमचं. जटधारी मलक लांबर तापसनेसी मनोहर राजीव लांछन श्याम सुंदर अति मनोहर साधी. परमार्थ रामायण लागले की जट वारंवार लागत. राम प्रभूने 14 वर्षे 14 दिवस गाडी केली नाही. तेच वर्ष नंदीग्रामाच्या ठिकाणी राजा भरतानी 14 वर्षे गाडी केली नाही. आणि 14 दिवस वनवासाला गेल्यावर वनवासाच्या नावाने उपाधानाला भिंगात बघता येत नाही. येणी फणी करायला जमत नाही. आम्ही शक्तीला येताना 3 जायची आमचा वनवास. माणसं म्हणतात ना कुठं सांगितलं रामायण डाळ्या राखायच्या हे या ओबीचे. नंदीग्रामामध्ये भरतानी डाळी राखवली, कपड्याचा त्याग केला म्हणजे ओलकले धारण केले म्हणून आपल्याला आपल्या कपड्याचा त्याग करून कोटाळेचे कपडे घालावा लागतात. कोटाळेचे कपडे घातल्यावर 6 दिवसाला आखो गाव पैठणला भेटायला जातो. जणू खरंच यायचा वनवास आहे. आणि तिकडून निघाले की हे लगेच सासरवाडीला फोन लावते, जरा 4 माणसात आहे राहण्याचा चांगला आणा. बघा हे भरत आणि बघा यायचा वनवास. बरं 14 दिवसाचा बी नाही, जायचा त्या दिवस आणि आल्यावर बी दिवस धरायचा. 12 दिवसामध्ये यांनी 12 वाटा केल्या. आणि वनवासी जाताना पुन्हा सोयरीचे गाव जिथं सोय होईल तिथं वनवासी. रामाने दंडकारण्यात हेच केलं का? आधी पुढच्या गावाला फोन लावतात, अरे माझ्या भावाचा गाव आहे जाऊ आपण तिथून आपली सोय होईल. हे नाही वनवास. वनवास करण्याकरता वनवासीच बनावं लागतं. त्याला म्हणायचं वनवास. असा परमार्थ हनुमंताने जाणला. हे ठाणमान गुण लावण्य काळा विन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्युग्न रघुनंदन येथे म्हणून का. आकार काल समर्थ वाचणाऱ्या हनुमंताने विचार केला, राम इथं का आला? थोडं मनमय करोनी मन रण पुरुष अंत्यक्ष गुण काय बोलत कपिनंदन कोण विघ्न हनुमंताला राग आला. क्रोधामध्ये हनुमंतराय काय बोलू लागले? मनवी तोशी आत्मा राम दिससी दुःखाचा राम रणी सांडिला विद धर्म राम म्हणतो पण दुःखाचा असणारा तो राम दिसू लागलेला आहे. दुःख्यावर बाबाला टाकून पळून आलेला आहे.